नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्हाला वाटण रेडी नसेल ना, तर चिकनची भाजी, रस्सा भाजी जर करायची असेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. अगदी 20 ते 25 मिनटामध्ये तुमची भाजी रेडी होऊन जाते. तर मी एक कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल आणि तूप दोन्ही टाकून घेतलेत. आता घरात जेवढे असतील ना, तेवढे सगळे खडे गरम मसाले मी त्याच्यात टाकून घेतलेत. आणि कांदा, आलं, लसूण हे एकत्र मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. कांदा वगैरे कच्चा आहे, आपल्याला वेळ नाही आहे, त्यामुळे मी इथं सगळं कच्चंच वाटण तयार केलं आहे, कांदा आणि आलं लसणाचं. आता कांद्याला मात्र छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, कारण मसाल्यात आपला कांदा परतलेला असतो. तर आता इथं मी एक टोमॅटोसुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेते, त्याच भांड्यात मी वाटून घेतलेला आहे. आता कांदा आपला तोपर्यंत लाल झाला आहे, त्याच्यामध्ये मी हे लाल मिक्सरला वाटलेले टोमॅटोची प्युरी टाकली आहे. आता तिलासुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. या संपूर्ण प्रोसिजरला आपल्याला 10 मिनटं होऊन गेले आहेत. आता मी त्याच्यात हळद टाकते आहे. चिकनला किंवा मटनला थोडीशी हळद जास्त टाका, मस्त लागते. आता त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेते आहे. हे अर्धा किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे. आता इथं याच्यात मी मीठ टाकलं, त्याचा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे. आता मिठामध्ये आणि हळदीमध्ये छान हे चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता बाकीचे मसाले टाकून घेऊया लगेच. मी इथं घरचा मसाला टाकला आहे 2 चमचे, त्याचबरोबर धने पावडर टाकली 1 चमचा आणि चिकन मसाला टाकलेला आहे. आता आपल्या नेहमीच्या वाटणामध्ये धने घातलेलं असतं, म्हणून मी धने पावडर टाकत नसते, पण आज आपल्या वाटणामध्ये नाही आहे धने पावडर किंवा धने, तेव्हा आता धने पावडर टाकून घेतली. आता मस्तपैकी गॅस बारीक करून 5 मिनटं ठेवले. मस्त त्याला तेल सुटले, पाहू शकता तुम्ही. चिकनचे पीससुद्धा छान फुलून येतात. आता तुम्हाला किती पाणी हवं आहे ना, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओता आणि 2 शिट्ट्यामध्ये आपले चिकन शिजून होतं, कारण आपण त्याला छानपैकी 15 मिनटं तरी चिकनला परतून झालेले आहे. ठीक आहे, पहा आपली भाजी एकदम रेडी होऊन जाते 20-25 मिनटामध्ये, एकदम रेडी. मस्त भाजी, मला जशी पातळ भाकरीवर चुरून खायला हवी आहे तशी भाजी आपली रेडी झालेली आहे. वेळ नसला ना की असे काहीतरी जुगाड करायचे आणि भाजी वगैरे रेडी करायची असते. तेव्हा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.